तुम्ही हसताय? तो चिडणारच. तू त्याला स्थळ आवडलं का असं विचारलंस ना? हा हा काय तुला विचारायचं होतं स्थळ म्हणजे ते कॅफे मूनलाईट, पण आम्ही तिथे एक स्थळ बघायला गेलो होतो ना. तिथे आदिती भेटली योगायोगाने, नाही का मी सांगितलं तुला? हा मग अगं बाई बापरे, तो सगळा गोंधळ त्या कॅफे मूनलाईट मध्ये घडला होता. हो बाई ग. अच्छा, आत्ता कळलं मला. स्थळ या शब्दाचा सरांनी घेतलेला अर्थही कळला आणि त्यांचं त्यामागचं चिडणं सुद्धा कळलं. कळलं ना? मग आता तो विषय परत काढू नकोस. अजिबात नाही. आऊ एक विचारू? नको. असं म्हटलं तरी तू विचारणारच. विचार. अविनाश सरांना लग्न या गोष्टीबद्दलचा एवढा राग काय मनात? हा म्हणजे इतक्या वर्षापासून नियम सुद्धा आहे ना ऑफिस मध्ये हा, की इथे कोणी लग्न झालेलं चालत नाही. असं का आऊ? काय झालं एवढं? नंदिनी तू एक काम कर. हा. तू हे सगळं अविनाशला जाऊन विचार. आऊ नको बाई, मी नाही जाणार परत त्या गुहेत. त्यापेक्षा उत्तर नाही मिळालं तरी चालेल मला. चला जाते मी, खूप कामं पडलीत. फाईल सॉरी. बाप रे, सगळाच गैरसमज झाला होता. म्हणजे मी काय बोलत होते, सर काय बोलत होते आणि नंदिनी मॅडम मात्र वेगळंच काहीतरी बोलत होत्या. म्हणजे लोकेशन आहे कॅफे मूनलाईट आणि तिघांचं बोलणं मात्र 3 वेगवेगळ्या दिशेला. बरं, हेही मला कळत होतं की सर खूप वैतागलेत, पण आता मी तिथे काय बोलणार त्यांना? पण गोंधळ लक्षात आल्यावर मात्र ते पण जय, आज सरांना हे असं पहिल्यांदा पाहिलं रे. तुला सांगते, आज सर खूप वेगळे वाटले रे. त्यांना असं हसताना मी पहिल्यांदा बघितलं. अदिती, म्हणजे तू पहिली अशी एम्प्लॉई आहेस जिनी अविनाश सरांना हसताना पाहिलं. आणि हे जर कुठल्या न्यूज रिपोर्टरला किंवा न्यूज चॅनलला कळलं तर सगळ्यात पहिली मुलाखत तुझी घेते. हा, एक मिनिट. याच त्या अदिती मॅडम ज्यांनी अविनाश देव यांना हसताना पाहिलंय. मॅडम, तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल का? काय? अगं पण बघ ना, जुन्या कुठल्याही एम्प्लॉई कडनं तू हे कधी ऐकलंयस का? अविनाश सर हसले होते वन्स अपॉन अ टाइम. पण तुला माहितीये, मी सरांना असं विचारलं, सर तुम्हाला हसताही येतं? तू सरांना असं विचारलंस? खरंच मी सरांना असं विचारलं. मग ते विचारलं तर ते त्यावरही हसले.